रोहा तालुक्यातील बेलवाडी गावात घडलेल्या घटनेबाबत किशोर बाबू शेळके यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट करत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। महिलेकडून करण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोटे असून या घटनेशी अथवा संबंधित महिलेशी माझा कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे। किशोर शेळके यांनी सांगितले की संबंधित महिला हातभट्टी दारू व्यवसाय करत असून मी त्या व्यवसायाला विरोध करत होतो। याच कारणातून सूडबुद्धीने माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मला जाणीवपूर्वक या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। बघा, ही घटना घडली मला पोलीस स्टेशन मधून समजली। या घटनेशी माझा काही संबंध नाही आणि मी एक दारू विरोधी आहे, हातभट्टी व्यवसायाच्या विरोधात आहे। मला माझ्या शेतीला वगैरे भयंकर प्रमाणात यांचा त्रास होता, म्हणून मी यांना विरोध करत होतो। आणि सदर जी घटनेतली बाई आहे तिथं माझा काही संबंध मारामार वगैरे असं काय, आम्ही जवळजवळ 4 महिने झाले आमचा बोलभास वगैरे काही नाही। उलट मला त्या लोकांनी बहिष्कृत केलेलं आहे आणि जे मारहाण बोलते ते मारहाणीचा काही गोष्ट घडलेली नाही। दुसरी गोष्ट अशी, ती हातभट्टी व्यावसायिक बाई आहे आणि तिच्यावरती हे बघा, तिच्यावरती यमुना बाळाराम गोरे रोहा पोलीस स्टेशनला तिच्यावरती गुन्हे दाखल आहेत। आणि सदर या महिलेचा एका मुलाला रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मॅडम यांनी हद्दपारीची नोटीस वगैरे काढलेली आहे आणि ते हद्दपारी झालेले आहेत। दुसऱ्या मुलावरती पण गुन्हा दाखल आहे आणि ती स्वतः हे जे यमुना बाळाराम गोरे आहे ती स्वतः दारूचा व्यवसाय करते। आणि मी माझ्या घरी गेला असताना तिने बघितलं, तिला असं वाटलं, शेजारीच भट्टी असल्यामुळे तिला असं वाटलं की माझी पण हा भट्टी ती चौकशी करेल आणि पोलीस स्टेशनमध्ये खबर देईल, म्हणून त्या घटनेच्या भीतीने मला ह्या मारामारीच्या ह्याच्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सदर गावात तोच प्रकार चालू आहे। 20 जानेवारी 2026ला पण माझ्यावरती असाच गुन्हा मान्य पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांना मी तक्रार दिली होती की साहेब, माझ्या शेताशेजारी हातभट्टी व्यवसाय चालतात आणि त्या हातभट्टीचा वेस्टेज पाणी आणि जो माझ्या शेतात जाणारा जो शेतीपूरक पाणी आहे तो हे लोक पळवतात। तर पाटील साहेबांनी मला असं सांगितलेलं की तू जा आणि मला लाईव्ह लोकेशन आणि GPS फोटो वगैरे टाक। त्या फोटोंची माहिती मिळाल्यामुळं मला विनयभंगाची माझ्यावरती खोटी केस दाखल झालेली आहे तेव्हा पण। आणि 18 फेब्रुवारी 2026 रोजी पण पाटील साहेबांना मी माहिती दिली गोळाच्या टेम्पोवाल्याची, तेव्हा संबंधित या दारू व्यावसायिकांनी कट रचून मला जीवे मारण्याचा कट रचून मारहाण केली होती। संबंधित सर्व घटनेचे मी पोलीस अधीक्षक मॅडम यांना सविस्तर माहिती सांगितलेली आहे आणि मी याच्या विरोधात माझा लढा चालू आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।